मग हा लग्न येलेली मूर्ख होत शकत पण जाऊ तसे होत राहत कमी जास्त होत राहत आपल्याला तुला माहित नाही का या अंगणाच्या हवेलीमध्ये जास्त जोराने ओरडणाऱ्याची जीभ गोष्ट मालक आनंदाची आहे अरे अशी कोणती आनंदाची बातमी घेऊन आलास की जी सांगण्यासाठी तू एवढा धडपडून राहिला बोल. तुम्हाला सांगतोय मालक पत्रकाराने आपल्या विरोधात जी तक्रार केली होती ना ते केस आपली मोकळी झाली आणि आपण जिंकलो. अरे ते तर होणारच होत. अंगार सिंगच्या विरोधात कुठली व्यक्ती आणि कुठली शक्ती जास्त काळ टिकाव धरू शकत नाही. म्हणजे ज्वालामुखी आहे ज्वालामुखी कुणालाही शक्य नाही. म्हणजे तुम्ही केस त्याला मागे घ्यायला लागला. अरे हो मीच केलं ते. हॅलो हॅलो अबे कोण म्हणून काय विचारतो सारा तुझा बाप बोलतोय हे बात काल एका पत्रकाराचे बायका पुरं उचलला होतास ना त्यांना सोडून दे. जास्त बोलायचं नाही जास्त डोकं चालवायची आवश्यकता नाही सांगितलं तेवढं करायचं. बाकी मानला मालक तुमच्या डोक्याला नाही मालक तुमच्या डोक्याला मी सलाम करतोय मालक सलाम. काय चतुर बुद्धी आहे मालक तुमची काय चतुर. अरे तुझी बुद्धी जर आमच्यासारखी चालायला असते ना तर आज मी जिथे तिथे तू असतात. चल तू आता आपल्या कामाला लाग जा. ठीक आहे. पण मालक ते बघा विसरलं ते धनराज शेठचं फोन आलं होतं. नाही तो म्हणे अच्छा बरं त्याची व्यवस्था बघतो आम्ही. निघा आता तुम्ही. येतोय मला. हा या. सकाळपासून हा गेला आहे या विक्रमचा अजूनपर्यंत पत्ता नाही. काय करतो अरे एक कामासाठी मुलगा पूर्ण दिवस खाल्लाय काय. नाही माझ्यानंतर ह्या माझ्या साम्राज्याचं काय होणार नाही याची चिंता लागून गेली आहे. विक्रम काय झालं तुला आणि हा अवतार का म्हणून केलाय. ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट आणि तुझा गाडीला तर काही झालेलं दिसत नाही. कसला ऍक्सिडेंट झाला. त्याची भांडण वगैरे झगडा झालाय का. मग जे काय घडलं असेल ते स्पष्ट सांग. कुणाची लग्न झालाय तुझा. अरे गावात कुणाची हिंमत झाली या अंगाच्या मुलाच्या अंगावर हात टाकायला. नाव सांगते हरामपुराचं. नाही त्याचा नायनाट केलं ना तर नाव सांगण्याने कैसी झालं. अरे
या घराची सून आणि माझी पत्नी म्हणून. काय रे एवढ्या मोठ्या गावात या तालुक्यामध्ये तुला ती ठिकाण्याची पोरगी मिळाली का? अरे गरिबांच्या मुली आहेत ना, त्या श्रीमंतांच्या मुलांच्या फक्त राखेल म्हणतात. मला तीच हवी पप्पा. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या कुठल्याही मार्गाने पप्पा मला माझ्या आत्म्याचा बदला घ्यायचा आहे, म्हणून मला तीच हवी आहे. पप्पा त्या सांगला या घराची सोडून आणून नाही तिचा जीवन नाट्य बनवलं तर नाव सांगणार नाही विक्रम सिंग राठोड. बघा तुमच्या मुलाचे पराक्रम बघा. नाव कमवणारा आमचा तो सगळ्या बाजारामध्ये आमच्या इज्जतीचा भाजीपाला केला त्याला बाजार म्हणला येते. सांग ना आता, सांग ना तिला. अरे एका पोरीच्या हातचा मार खावणारा तो. अरे त्यापेक्षा ना तू इथे येण्यापेक्षा ना तिला तिथे तिच्या इज्जतीच्या लक्ष तोडला असतात आणि तिला जिवंत जरूर टाकला असतात ना तर अधिकारी मिळाला असता मला. शिक्षा देण्याऐवजी ही चुकी करायला तुम्ही भडकवता आपल्याला. अरे या अंगार सिंगचं रक्त आहे ते सिंहासारखं गुरगुरायला हवं ना ती कुत्र्यासारखं कुई करायला. त्याला हात घेऊन जा आणि मलमपट्टी करा त्याची. अरे हो विक्रम, तुला मी सकाळी एक काम सांगितलं होतं एक म्हणून कामासाठी. काय झालं त्याचं? हो फाशी नाव आहे त्याचं. तो येईल तेवढ्या. ठीक आहे. घेऊन जा. तुमच्याकडे एक काम आहे म्हणून विक्रम सांगत होता. कोणतं काम आहे साहेब? हे बघ काम जरा जोखमीचं आहे. तू करू शकशील ना? अरे काम कोणतं आहे? आपल्याला फक्त पैसे शिकायला लागेल. अच्छा फक्त तुम्ही काम सांगा साहेब. काम कोणतं? काम तसंच तर काम जरा जोखमीच आहे. नाही काशी नाव म्हणालास ना तू. ही बॅग तुला गावा शेजारच्या बॉर्डरवर घेऊन जायची आणि हे घे तिथे आणि त्याच्याकडून हे जे अर्धी नोट आहे ना
पैसे माझ्याकडे आणायचे. आणि एक लक्षात ठेव, हे काम जर तू अगदी व्यवस्थितरित्या केलंस ना तर तुला 10,000 रुपये मिळतील. काम तुला 100% करतो पण पैसे नक्की भेटतील ना? पैशाची काळजी करतो, पाकिटमध्ये भेटतील का? तू आता आधी पहिल्यांदा काम करणार आहेस आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या बॅग मध्ये ना 5 लाख रुपयाचा माल आहे. कुठल्याही किमतीवर ही बॅग पोलिसांच्या हातात लागते. अजिबात नाही. बस आता जातो आणि तुमचं काम तमाम करतो. लक्षात ठेवायचं. बरं 10,000 रुपये विसरायला नको. अरे 10 काय, तू जर काम चांगलं करशील ना तर त्याच्याही पेक्षा जास्त बसतील.